बरोबर येणारी जी मीटिंग आहे ती झालेली आहे आणि खरंच बदलापूरकर खरंच या चर्चेविषयी खूप आनंदी दिसत आहे. काय सांगायचं? मलाही खूप आनंद होतोय की मी याच्यावरती खूप सविस्तर अभ्यास केला. अनेक दिवस याच्या पाठीशी होतो. अखेर मला भारत देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव अतिशय विद्वान, त्यांना मी ज्या पद्धतीने समजून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आता एक पॉलिटिशियन जो प्रेझेंटेशन देतो त्यामुळे सगळे मुद्दे जे मांडले 14 त्यांनी मान्य केले. वंदे भारत टेक्निकल प्रॉब्लेम असला तरी मी तो कसा सोडू शकतो, त्यामुळे वंदे भारत सुद्धा लवकरात लवकर चालू करावी ही मागणी केली. टर्मिनल जागा त्यांना पाहिजे तेही द्यायचं आम्ही कबूल केलेलं आहे. आणि आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे काजगाव कामोठे वाघणी आणि बदलापूरचं 11 किलोमीटर अंतर आहे. एक स्टेशन आणि एक नवीन रेल्वे काजगाव कामोठे आणि ती पनवेलला जाणार आणि इकडनं आपल्याला 65 किलोमीटर जाऊन जायला लागेल. आता एअरपोर्ट झाला आहे, तिसरी मुंबई झाली आहे, त्यामुळे त्या आणि ते पण मंत्री त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना सांगितलं की आमच्याकडे तिसरी मुंबईचा दर्जा बदलापूरला द्यावा आणि सगळ्या फॅसिलिटीज सुद्धा द्याव्यात ही सुद्धा माझी मागणी आहे आणि मी सातत्याने पाठपुरावा करणार. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी मागे लागणार. आज रामभाऊने बदलापूरसाठी प्रवासांचे सर्वांगीण अभ्यास करून जे केंद्रीय स्तरावर राज्य स्तरावर विषय मांडले त्याबद्दल त्यांचे प्रथम अभिनंदन. आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रामभाऊंना वेळ दिला, त्यांच्या प्रकरणाचा अभ्यास केला आणि त्यांनी बदलापूरसाठी कामोठेपासून कासगाव असा जो रेल्वे मार्ग अभ्यास करून जवळजवळ तत्वता मान्यता दिली हे फार मोठं यश आहे. त्याच्यानंतर बदलापूरला 5 क्रमांकाची मेट्रो आपल्याला उल्हासनगर मार्ग चिखलोडी एक्सटेंडेड बदलापूर येथे याचं सूत्रवाच्य मागच्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलं की आम्ही हे 1.5 किलोमीटरचं चिखलोडीपासून बदलापूरसाठी देऊ. हे फार मोठं यश आहे. बदलापूरसाठी त्यांनी 14 नंबरची कांजूरमार्ग ते बदलापूरची मेट्रोसाठी कागदावरची मेट्रो आता कोटेशनमध्ये आली, म्हणजे हे पुढे जाऊन होईल. एकात्मिक परिवहन योजना ही फार मोठी आहे. ती बाहेरच्या नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या बसेस आपल्याकडे चालू होण्यासाठी त्यांचे खूप मोठे प्रयत्न आहेत. त्यांनी आम्हाला त्याची माहिती दिली होती, ती फार चांगलं आहे. आणि स्थानिक रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी विचारात घेतले. त्या स्थानिक नगर अध्यक्ष यांनी हा विचार घेतलेला आहे. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. आणि बदलापूर टर्मिनसची डिमांड त्यांनी केलेली आहे, ते फार मोठं यश आहे.